काही राजकीय पक्ष या सर्व गोष्टींचा वापर करून घेत आहे का? अखिल चित्रे, मी आपल्याकडे येईल. अखिलजी, नेमकं असं काय घडतंय की आज एकत्र येण्याची वेळ येते आहे, मात्र त्याकडे राजकीय अजेंडा म्हणून पाहण्याची वेळही आलेली आहे? अखिलजी. पाठकजींना अत्यंत नम्रपणे मी फक्त काही फॅक्ट्स त्यांच्या समोर मांडतोय, कारण काय चुकीचं जाऊ नये महाराष्ट्रासमोर. सन्माननीय रघुनाथ माशेलकरजींच्या नेतृत्वाखाली जे काय समिती नेमण्यात आली होती, त्याचं जे काय अहवाल आलं ते उद्धव ठाकरे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते वगैरे वगैरे सगळं ठीक आहे तिथपर्यंत. पण त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलं का, ते इम्प्लिमेंटेशन झालं का, हे देखील महाराष्ट्राला सांगणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. एखादा अहवाल आला म्हणून इम्प्लिमेंटेशन झालंच असं होत नसतं. दुसरी गोष्ट, ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अभ्यंकर साहेब 4.13 वर पॅरावर गेले, पण त्याआधी 4.12 मध्ये जे पाठक जी तुम्हाला फक्त माध्यमातून या सांगतो मी की 4.12 मध्ये तिथे लिहिलेलं आहे, स्टुडंट्स विल बी थॉट इन द मदर टंग और लोकल लँग्वेज टिल ग्रेड 5 अँड प्रेफरेबली टिल ग्रेड 8. तर मला कळत नाही, मग जर 5th सांगितलं तर फर्स्टचं हे कुठून आलं? विरोध 3 भाषेच्या धोरणाला नाही आहे. आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी जे काय तुम्ही व्हिडिओ थांबवला सांगून त्याचं पुढचं तरी चालवलं तर काय हरकत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या भाषा, जास्तीत जास्त भाषा सगळ्यांना याव्यात. आता मला देखील अनेक भाषा येतात, अभ्यंकर साहेबांना देखील येत असतील, पण आम्ही तर 5वी नंतरच शिकलो ना हिंदी. आणि आज तर लहान लहान मुलांना देखील हिंदी चित्रपट बघून, कार्टून बघून सगळ्यांनाच आता हिंदी येतं. तुमचा हा जो काय मनसूबा आहे पहिलीपासून हिंदी लादायचं, आणि जे काय लहान लहान मुलं आहेत, माझी मुलं देखील आज शाळेत शिकतात, तुम्ही पहिलीपासून त्यांना ABCD शिकायला त्रास होत आहे, त्याच्यात मराठी शिकणार, ते त्यांची मातृभाषा शिकणं गरजेचंच आहे. तुम्ही का हिंदी किंवा इतर जे काय दुसऱ्या भारतीय भाषा आहे लादायचा प्रयत्न करताय? मूळ मुद्दा हा आहे, आपण मुद्द्यावरनं भरकटतोय. ह्याचा राजकीय अर्थ किंवा राजकीय गणित जे काय करायचं आहे ना, तर ते भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे आणि हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय की इतर पक्ष मोर्चे काढतायत, मनसेवर आरोप करताय, शिवसेनेवर आरोप करताय, तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? तुम्हीच संधी निर्माण केली की मोर्चा काढून हा विषय तुम्हाला रोलबॅक करायला लावण्यासाठी, आणि त्याच्यानंतर असे कॉमेडी सरकारचे माउथपीस तुम्ही सरकारच्या माध्यमातून ठेवलेले आहेत आम्हाला थांबवण्यासाठी. तुम्ही कोणालाही आणलं ना तरी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही पाठी हटणार नाही आणि तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही. काय करायचंय ते तुम्ही करा, तुम्हाला आव्हान देतो या चॅनलच्या माध्यमातून. बरं अविनाशजी, एका बाजूला राजकीय अजेंडा करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असल्याचा जो सरकारकडनं आता आरोप करण्यात आला, विश्वासजी पाठक जी जे म्हणाले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का की प्रत्येक निवडणुकीच्या आधी राज ठाकरे असतील किंवा मनसे असेल हे मुद्दाम करते, याच्याशी तुम्ही सहमत आहात का की खरोखर मराठी माणसासाठी एकत्र येण्याचा हा निर्णय घेण्यात आला आणि मोर्चा निघणार आहे? अविनाशजी, मी थोडं सविस्तर उत्तर देईन. पहिलं म्हणजे असं आहे की हा राजकीय अजेंडा नाहीये, तर शिक्षण मंत्रालयाला झटका आणि त्यांनी होणारा 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलाला त्रास बोलणार नाही. येतो आपल्याकडे येईल, आपल्यालाही मी पूर्ण वेळ देणार आहे. बोलणार नाही, मी आपल्यालाही पूर्ण वेळ देणार आहे. जयश्रीजी, मी आपलाही मुद्दा समजून बोलल्या तर मी बोलणार नाही, मी बोलणारच नाही. निश्चित मी आपल्याला वेळ देणार. अविनाशजी बोला. त्यांना शांत राहायला सांगा तर मी बोलेन. आम्ही कायद्यावर बोलतो, आम्ही पॉलिसीवर बोलतो. जयश्रीजी, मी आपल्याकडे येणार आहे, मी आपल्याला पूर्ण वेळ देणार आहे. अविनाशजींचा मुद्दा पूर्ण होऊ दे. बोलत राहा. अविनाशजी बोला. झालं त्यांचं.